पहिल्यांदा मी ही डिश गोव्याच्या घरगुती एका छोट्याशा हॉटेलमध्ये खाल्ली होती आणि त्या चवीचा अनुभव आजही लक्षात आहे. तेव्हा मनात एकच विचार, हे घरी करता येईल का? मग काय, घरी प्रयत्न केला आणि खूप भन्नाट झाली ही डिश. तर ही आहे गोव्याची फेमस चिकन करी, चिकन शाकुती. एक नाही, दोन नाही, तर 15हून अधिक मसाले जातात ह्या करीमध्ये. मंद आचेवर परतलेल्या त्या वेगवेगळ्या मसाल्यांचा वास, ह्या करीचा लाल रंग, वापरलेलं ओलं खोबरं, ही करी एकदम भारी लागते. हा मसाला बनवायला अगदी सोप्पा आहे. चिकन मॅरिनेट करण्याची काहीही गरज नाहीये आणि खायला तर आहा, एक नंबर. थेट तुम्हाला गोव्यात घेऊन जाईल ही माझी गॅरंटी. चला तर मग आजची ही रेसिपी सुरुवात करूयात. आता चिकन शाकुती करताना एक खास गंमत अशी आहे की चिकन मॅरिनेट करण्याची अजिबात गरज नाहीये. फक्त मीठ घालायचं, चिकनला व्यवस्थित ते चोळून घ्यायचं आणि आहे तसं हे बाजूला ठेवून द्यायचं, जोपर्यंत आपलं बाकीची तयारी होत नाही तोपर्यंत. तर इथे आपल्याला घ्यायचं आहे अर्धा किलो चिकन. स्वच्छ धुवून घ्यायचं, मीठ लावायचं आणि हे झाकून बाजूला ठेवून द्यायचं. आता शाकुतीचं रहस्य तिच्या मसाल्यांमध्ये आहे. तर मसाल्यांमध्ये आपल्याला लागणार आहे एक मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा, 1 टेबलस्पून लसूण पाकळ्या, 1.5 इंच आलं तुकडे करून घेतलेले आणि अर्धा कप ओल्या नारळाचा चव. मसाल्यांचा हा झाला पहिला भाग. आता दुसऱ्या भागामध्ये आपल्याला लागणार आहे पाव टीस्पून मेथी दाणे, 15 ते 16 काळी मिरी, 4 लवंगा, 1 इंच दालचिनीचा तुकडा. दालचिनीचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे 1 टेबलस्पून बडीशेप, 2 टेबलस्पून खसखस, 1.5 टेबलस्पून धणे, 1.5 टीस्पून जिरे, शहाजिरे नाही साधे जिरे घ्यायचे आहेत, अर्धा टीस्पून तीळ, त्यानंतरून 2 टेबलस्पून काश्मीरी लाल पावडर, 1 टीस्पून हळद आणि पाव कप चिंचेचा कोळ. आता चिंचेचा कोळ कमी जास्तही होऊ शकतो, मी पुढे रेसिपीमध्ये ते सांगेनच. आणि मीठ. सर्वात आधी आता आपण कांदा, खोबरं, आलं आणि लसूण हे भाजून घेऊयात. त्यासाठी एका कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल घालायचं. त्यामध्ये आलं, लसूण आणि कांदा हे सर्व घालून मंद आचेवरती कांदा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. मंद आचेवरतीच आपल्याला हे सगळं परतून घ्यायचं आहे. आच मोठी करायची नाही, त्याने मसाला व्यवस्थित परतला जात नाही आणि शाकुती चिकनला जी टेस्ट आणि असं मस्त फ्लेवर येतो ना, त्याचं रहस्यच या मसाल्यांमध्ये आहे. त्यामुळे मसाले मंद आचेवरतीच परतायची घाई करायची नाही. आता तुम्ही इथे पाहू शकता कांदा लालसर परतून झाला आहे. ह्या स्टेजला आपल्याला घालायचं आहे ओलं खोबरं आणि आता ओलं खोबरंही छान परतून घ्यायचं आहे, जोपर्यंत ते खरपूस आणि लाल रंग येत नाही तोपर्यंत. हे पहा, थोडा वेळ झाला की आपलं कांदा, खोबरं सगळं व्यवस्थित परतून झालेलं आहे. छान खमंग वास सुटला आहे. आता हा खमंग भाजलेला मसाला एका डिशमध्ये काढून घेऊयात आणि थंड करायला बाजूला ठेवूयात. आता त्याच कढईमध्ये बाकीचे राहिलेले मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहेत. कढईमध्ये मंद आचेवरतीच लवंग, दालचिनी, मेथी दाणे, काळी मिरी, धणे, जिरं, बडीशोप, तीळ आणि खसखस हे घालायचं आणि मंद आचेवरती मसाल्यांना छान खमंग वास सुटेपर्यंत आपल्याला हे परतायचं आहे. कढई फार गरम असते, आपण कांदा वगैरे भाजून घेतला त्यावेळेस, त्यामुळे कढई लगेच तापवायला ठेवायची नाही. कढई गरम असते, आधी मसाले घालून घ्या आणि मग गॅस चालू करा. आणि तीळ आणि खसखस हे सर्वात शेवटी घालायचे, कारण की तीळ आणि खसखस पटकन जळतात. कढईमध्ये सर्वात आधी घालायचे खाडे मसाले, मग धणे, जिरे आणि बडीशोप आणि मग खसखस आणि तीळ. मसाले छान खमंग वास सुटेपर्यंत परतून झाले आहेत. आता गॅस बंद करायचा आणि यामध्ये घालायचं काश्मीरी लाल पावडर आणि हळद. हे दोन्ही मसाले घातल्यानंतर हेही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तुमच्याकडे जर काश्मीरी लाल तिखट नसेल, अख्ख्या मिरच्या असतील, तर 8 ते 10 काश्मीरी लाल मिरच्या घालायच्या आणि मिरच्या सर्वात आधी भाजून घ्यायच्या. हे पहा, हाही मसाला आपला व्यवस्थित भाजून थंड करून झालेला आहे. काय सुरेख रंग आलेला आहे. दोन्ही मसाले तयार आहेत. आता आपण हे वाटून घेऊयात. मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये, ज्यामध्ये आपण साधारण सगळे मसाले वाटून घेतो, ते भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये आधी हे जे खाडे मसाले आहेत ना, ते बारीक वाटून घ्यायचे. हे अख्खे मसाले बारीक वाटून झाले की मग यामध्ये घालायचं कांदा, खोबरं
आलं आणि लसूण जे आपण भाजून घेतलं होतं आणि पुन्हा एकदा हे सर्व मिक्सरला छान बारीक वाटून घ्यायचं. पाणी घालण्याची तशी गरज नाहीये, पण तुम्हाला अगदीच वाटलं तर थोडंसं पाणी घालून एकदम स्मूथ कन्सिस्टन्सीचा आपल्याला हे मसाला वाटून घ्यायचा आहे. हे पहा, मसाला बारीक वाटून झालेला आहे. खूप सुरेख रंग आणि वास तर काय अप्रतिम दरवळतो किचनमध्ये. मस्तपैकी बारीक वाटून झालेला आहे हा मसाला. कुठेही अख्खे धणे किंवा जिरे किंवा दालचिनी असं दिसत नाहीये. एकदम मस्त हा मसाला तयार आहे. आता ज्या कढईमध्ये आपण मसाले वगैरे भाजून घेतले होते, पुन्हा त्याच कढईमध्ये 2 ते 3 टेबलस्पून तेल गरम करायचं आणि जो मसाला आपण वाटून घेतला होता तो घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. अगदी 1 ते 2 मिनिट लागतात. मंद आच ठेवायची आणि मंद आचेवरतीच हा मसाला तेलामध्ये परतून घ्यायचा. आता मसाल्याला छान तेल सुटलं की जे चिकन होतं, ज्याला आपण मीठ लावून बाजूला ठेवून दिलं होतं, ते घालायचं आणि 5 मिनिटं चिकन आपल्याला परतून घ्यायचं आहे. चिकन आपल्याला मसाल्यामध्ये व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे. 5 मिनिटं ही प्रोसेस करायची. चमचा खाली ठेवायचा नाही. 5 मिनिटं सतत चिकन हलवत राहायचं. चला, चिकन आपलं मसाल्यांमध्ये कोट झालेला आहे. चिकनचा जो कच्चा वास असतो तोही निघून जातो हे असं केल्यामुळे. आता ह्यामध्ये घालायचं आहे पाणी. आता शाकुती चिकन ही थिक ग्रेव्ही असते. कालवण आपण जसं खातो त्या प्रकारे ही ग्रेव्ही खात नाहीत. थिक ग्रेव्ही असते, त्यामुळे पाणी थोडंसं कमी घालायचं. पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा हे हलवून घ्यायचं आणि हे असंच झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटं शिजून द्यायचं. आता आपण शाकुती चिकनचा जो मसाला बनवला, शक्यतो तो ताजा भाजूनच वापरा. मसाला ताजा भाजून वापरल्यामुळे शाकुतीची जी चव आहे ना, ती 10 पट वाढते. चला, 5 ते 7 मिनिटं झाली आहेत. आहाहा, चिकननी थोडंसं आपलं पाणी सोडलेलं आहे. आता ह्यामध्ये घालायचं आहे चिंचेचा कोळ किंवा चिंचेचं पाणी. आता चिंचेचं पाणी किंवा चिंचेचा गोळ किती घालायचा, तर सुरुवातीला शक्यतो पाव कपच घाला. चिंचेचा कोळ जर पातळ असेल तर पाव कप इनफ आहे, पण जर घट्ट असेल तर तुम्हाला थोडासा कमी करावा लागेल, नाहीतर चिकनला खूप जास्त आंबटपणा येईल. चिंचेचा कोळ घालून झाला की थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं. चिकनलाही आपण सुरुवातीला मीठ लावलेलं आहे, त्यामुळे चवीपुरतंच मीठ घालायचं. आणि असं वाटलं की ग्रेव्ही जरा जास्तच थिक झालेली आहे, तर अगदी पाव कपलाही थोडंसं कमी गरम पाणी घालायचं आणि पुन्हा हे सर्व एकदा मिक्स करून झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटं, जोपर्यंत आपलं चिकन मऊसूत शिजत नाही तोपर्यंत आपल्याला हे झाकून चिकन व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. आता इथे मी पाव कपला थोडंसं कमी गरम पाणी घातलं, कारण की चिकन आता पुन्हा आपल्याला 15 ते 20 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे आणि चिकन शिजताना हे पाणी वाफ होऊन निघून जातं. त्यामुळे मी थोडंसं पाणी घातलं, जेणेकरून आपली ग्रेव्ही परफेक्ट थिक होईल. आता शाकुतीची खरी टेस्ट स्लो कुकिंगमध्येच आहे, त्यामुळे घाई करायची नाही, नाहीतर चव कमी पडेल. चला, 15 ते 20 मिनिटं झाली आहेत. चिकनही आपलं व्यवस्थित शिजलेलं आहे. आता गॅस बंद करायचा. वरून मस्त कोथिंबीर भुरभुरायची आणि खमंग मसाले, नारळ आणि थोडा टाइम दिला की तयार आहे आपली चिकन शाकुती रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही घरच्या घरी. आता गरमागरम हे चिकन शाकुती स्टीम राईस, जिरा राईस किंवा पावासोबत सर्व्ह करा. तुम्ही खाल्ली आहे का कधी गोव्याची फेमस चिकन शाकुती? मला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आजची ही रेसिपी तर नक्कीच करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा, पहिल्या घासात गोवा आठवला का? आणि दरवेळेसप्रमाणे जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय. आणि ही चिकन शाकुती नक्की करून बघा, तुमच्या घरात सगळ्यांना आवडेल.